भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये महिलांचा सन्मान करण्यात आला असून पुन्हा देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार असल्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले। भाजपा शहर कार्यालयात महिला आघाडी शहर कार्यकारिणी निवड आणि रामनवमी कार्यक्रम पार पडला, त्यावेळी सुरेश हाळवणकर बोलत होते। सुरेश हाळवणकर म्हणाले, राजू शेट्टी हे एकटेच उभे राहिले आहेत। सत्यजित पाटील यांचे देशात सरकार येणार नाही। देशात आणि राज्यात आपले सरकार येणार असल्याने सर्व प्रश्न सोडवता येतील। देश कार्यासाठी महिलांनी योगदान द्यावे। भारतीय जनता पक्षातील सर्व विभागात 33% आरक्षण आहे। महिलांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सर्व योजना सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे। घर ते घर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योजना पोहोचवाव्यात। महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ पुष्पा पाटील म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महिला लोकनेता बनणार आहेत। देशात मोदी का पाहिजेत हे प्रत्येकीने चुलीपर्यंत जाऊन सांगितले पाहिजे। महिलेच्या मनामनात घर केले पाहिजे। दररोज 20 घरात जाऊन धनुष्यबाण पोहोचवले पाहिजे। ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, मोफत धान्य या योजना घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे। महिला आघाडी शहर अध्यक्ष अश्विनी कुबडगे यांनी प्रास्ताविकात विविध योजनांची माहिती दिली। विविध पदावर नियुक्त करण्यात आलेल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। BHMS परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल युक्ता उमाकांत दाभोळे हिचा सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सौ अलका स्वामी, जुलेखा पट्टेकरी, लीलाबाई शिंदे, अमृत भोसले, बाळकृष्ण तोतला, राजेश रजपुते, भाऊसाहेब आवळे, दीपक पाटील, अमित जावळे, प्रवीण पाटील, उमाकांत दाभोळे आदी उपस्थित होते।